अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध 8व्या दिवशीही सुरूच. 5,000वर बॉम्ब फेकले, 1200हून अधिक ठार, युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा. आज अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा 8वा दिवस आहे. आज शुक्रवारी इस्रायली आणि अमेरिकन सैन्याने इराणी प्रमुख लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे डागली. इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर तसेच इतर ठिकाणी इराणी हल्ले सुरू आहेत. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी मारले गेले. अमेरिका आणि इस्रायलने 3 दिवसात 5,000हून अधिक बॉम्ब टाकले आहे, ज्यामध्ये इराणमध्ये 1200हून अधिक लोक मारले गेले आहेत. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना म्हटलं आहे की इराणवर आज रात्री सगळ्यात मोठा हल्ला केला जाईल. त्यांनी सांगितलं की या हल्ल्याचा उद्देश इराणच्या क्षेपणास्त्र लॉन्चर्स आणि क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्यांना लक्षणीय नुकसान पोहोचवणे आहे. त्यांनी सांगितलं आहे की या कारवाईमुळे इराणची क्षेपणास्त्र क्षमता लक्षणीयरित्या कमकुवत होईल. इस्रायलने तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर हवाई हल्ला केला आहे, ज्यामुळे आग आणि धुराचे लोट पसरले. दरम्यान युद्धादरम्यान रशिया इराणला गुप्तचर मदत पुरवत असल्याचं वृत्त आहे. मॉस्कोने इराणला मध्य पूर्वेतील अमेरिकन युद्धनौका आणि लष्करी विमानांच्या ठिकाणांबद्दल माहिती पुरवली आहे. वॉशिंग्टन पोस्टने 3 अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे की रशिया इराणला लक्ष्यीकरण करणारी गुप्तचर माहिती पुरवत आहे, ज्यामुळे ते अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करू शकतील. अमेरिका इस्रायलला अंदाजे 151.8 दशलक्ष किमतीची शस्त्रे पुरवेल. ट्रम्प यांनी आयातुल्ला अली खमेनी यांचे पुत्र मुस्तफा यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. इराणमध्ये अनेक ठिकाणी पाणी आणि वीज पुरवठा खंडित झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, इराण.